नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता पालिका निवडणुकीची ही रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे। मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे। मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात भाजप शिवसेनेला सोबत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर अजित पवारांना मुंबईत सोबत न घेण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। भाजपच्या या निर्णयामागचं नेमकं कारण काय आहे बघूया सविस्तर। नवाब मलिकांवरती दाऊद इब्राहिम, हसीना पारकर सारखे आरोप असताना नवाब मलिकांना बरोबर घेणं हे मला वाटतं योग्य नाही। कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीनंच समोर जायचं आहे अशी भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा मांडलेली आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हा हिंदुत्व मुद्दा सोडून आम्ही निवडणूक लढणारच नाही। राज्यात लवकरच महानगरपालिका निवडणुकींचं बिगुल वाजणार आहे। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपनं रणनीती आखली आहे। मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे। तर दादांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिवेशनानंतर मुंबईतील जागावाटपावर चर्चा होणार असून दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी 2 असे एकूण 4 नेते वाटाघाटीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे। हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजप शिवसेना एकत्र निवडणूक लढणार। नवाब मलिक यांच्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाजपचा विरोध असण्याची शक्यता आहे। सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदेंमध्ये जागा वाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। नवाब मलिकांवर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप असल्यामुळे भाजपचा त्यांना विरोध आहे। नवाब मलिकांबाबतची भाजपची भूमिका अजित पवारांपर्यंत पोहोचवल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे। त्यामुळे मलिक कुटुंब सोडून इतर कुणी युती करण्यासाठी तयार असेल तर आम्ही करू अशी रोखठोक भूमिका भाजपनं मांडली आहे। नवाब मलिक सारखे विषय आहेत त्यामुळे हिंदुत्व मुद्दे नवाब मलिकांच्या बाबतीत आमचे नेते आशिष शेलारांनी फार स्पष्ट भूमिका मांडली। ज्या भूमिकेचं समर्थन मुंबईचे अध्यक्ष अमित साटम साहेबांनी केलं, त्यामुळे नवाब मलिकांवरती दाऊद इब्राहिम, हसीना पारकर सारखे आरोप असताना नवाब मलिकांना बरोबर घेणं हे मला वाटतं योग्य नाही। आम्ही ती भूमिका अजितदादांना कळवलेली आहे। अजितदादा त्यावर निर्णय घेतील। नवाब मलिक किंवा त्याचं कुटुंबीय सोडून जो कोण आमच्याबरोबर पक्षात युतीमध्ये नेता म्हणून आम्हाला देतील त्याच्याबरोबर आम्ही युती करायला तयार आहोत। भाजपनं नवाब मलिकांच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादीला अडचणीत टाकल्याचं दिसतं आहे। तर दुसरीकडे शिवसेनेनं मात्र मुंबई आणि राज्यातील इतर पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी आजही आमच्या बरोबर आहे, उद्याही आमच्या बरोबर असेल। सन्माननीय आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथरावजी, अजितदादा बसून हा निर्णय घेतील। विधानसभा लढलेच होते, त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा काही आज नवीन नाही। आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हा हिंदुत्व मुद्दा सोडून आम्ही निवडणूक लढणारच नाही। हिंदुत्व हा आमचा गाभा आहे, हिंदुत्व हा आमचा देव आहे। हिंदुत्वासाठी आम्ही लढलो, हिंदुत्वासाठी आम्ही मरू। त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पण आमच्याबरोबर आहे। मुंबई महानगरपालिका आहे, मुंबई महानगरपालिकेचे जागा वाटप हे कधी पण होऊ शकतं आणि महायुती असणार का? मुंबई महानगरपालिका असू दे किंवा 29 बाकीच्या महानगरपालिका असू देत, या सगळ्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीनंच समोर जायचं आहे अशी भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा मांडलेली आहे आणि त्याच्यातनं आम्ही पुढे जाणार आहोत। अनेक वर्षापासून मुंबई पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे। शिवसेनेची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपकडून खास प्लॅन तयार करण्यात आलाय। पालिका निवडणूक युतीमध्ये लढायची की स्वतंत्र यावर महायुतीमधून अधिकृतपणे कोणतीही घोषणा झाली नाही। मात्र मुंबईत दादांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची भाजपची भूमिका असल्याची माहिती आहे। त्यामुळे राष्ट्रवादीला सोडून भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढल्यास त्याचा फायदा महायुतीला किती होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।